काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांनी आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। अमित शहा यांच्या उपस्थितीचा पक्षप्रवेश झाला होता। त्यानंतर काँग्रेसवर त्यांनी टीका केलेली आहे। या टीकेला उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रवींद्र चव्हाण आहे। नात्यागोत्यातला पक्ष म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। आपण बघू शकता काल जे बी आर काकांनी जे आरोप केले आपल्या पेपरच्या माध्यमातून मी वाचतोय, तर मला एवढंच सांगणं आहे आपल्या माध्यमातून, नात्या गोत्यातलं राजकारण हे म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे। कारण आपण बघू शकता काल जी तिरंगा महारॅली निघालेली आहे, जय जवान जय किसान रॅली निघालेली आहे, ती मोठ्या प्रमाणात निघालेली आहे। आणि मोठ्या प्रमाणात रॅली निघाल्यामुळं मला वाटतं म्हणजे भाजपसारख्या पक्षाला हे रुचत नाही आहे आणि कोणातरी माध्यमातून चुकीचा आरोप करणं हे त्यांची हे दिसतं आहे। आणि बी आर काका जे म्हणत आहेत की नात्या गोत्याचं राजकारण, आज आपण बघू शकता आमची जी काँग्रेसची बॉडी आहे ती सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची नीती ही काँग्रेसचे नेते माननीय राहुल गांधी यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालत आहोत। आणि राहिला प्रश्न, त्यांनी जे आरोप केलेले आहेत जिल्हाध्यक्ष हनुमंतजी पाटील बेटमोगरेकर हे नात्या गोत्यातले आहेत, ते खरं तर जिल्हा युवक काँग्रेसपासून म्हणजे मागच्या 30 ते 35 वर्षापासून काँग्रेसमध्ये आहेत, काँग्रेसचं काम करत आहेत। काँग्रेसच्या वतीने ते विधानसभेचे आमदार म्हणून या ठिकाणी राहिलेले आहेत। ते भाजपमध्ये न जाता ते काँग्रेसमध्ये आहेत। त्याच्यामुळं नात्या गोत्याचं राजकारण करत आहेत हे म्हणणं मला वाटतं चुकीचं आहे। खरं तर जेव्हा 2014ला काँग्रेस पक्षांचं बी आर काकाच्या नावानं भोकर मतदारसंघामध्ये बी फॉर्म आला होता, ते बी फॉर्म कट करून अमिता भाभींचं नाव टाकून बी फॉर्म आणण्याचं काम त्यावेळेस अशोकरावजी चव्हाण साहेबांनं केलेलं आहे। हे बी आर काकाला कदापि विसरता येत नाही। कमीत कमी ही आठवण ठेवून तरी बी आर काका आता ज्या प्रकारे म्हणत आहेत की अशोकराव चव्हाण साहेब यांचं नेतृत्व मी मान्य करत आहे, हे कितपत लोकांना रुचत आहे हे आता ते येणाऱ्या काळामध्ये लोक ठरवतील। माझी ज्येष्ठतासुद्धा डावलली मला, आणि तुम्ही आणि हनुमंत पाटील बेटमोगरेकर आणि दोघांचे त्यांनी नावं घेतले। याच्या पुढे तुम्ही काँग्रेस पक्षाला नेलं नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आता बी आर काकांना उतरत्या वयामध्ये पुत्रप्रेम दिसत आहे। पितृप्रेमापोटी आणि पितराच्या हट्टापायी ते भाजपमध्ये गेलेले आहेत असं मला वाटतं। कारण त्यांच्या पुत्राला पुढे महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी तिकीट देऊन उतरण्याचं काम भाजप करणार आहे असं मला कळतं। त्याच्यामुळं दुसऱ्या पक्षात जाताना काहीतरी चुकीचे आरोप करून जावं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं। अशोक चव्हाण यांनी मला काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंतचे खाते माझ्याकडे दिले होते, पण तुम्ही साधी राहुल गांधी यांची भेट देखील घडवून आणली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। नाही, ते बी आर काका म्हणतायत ते चुकीचं आहे। खरं तर आमच्यापेक्षा 40 वर्ष जुनं नेतृत्व बी आर काकांनी काँग्रेसमध्ये केलेलं आहे आणि राहुल गांधीची भेट मी घडून द्यावं अशा एवढं म्हणण्यापेक्षा ते जुने जाणते नेते आहेत, ते स्वतः जाऊन त्या ठिकाणी राहुल गांधीची भेट घेतली असते तर अधिक योग्य झालं असतं। पण मी भेट घालून दिली नाही हे स्पष्ट आरोप त्यांचे चुकीचे आहेत मला असं वाटतं। हे होते खासदार रवींद्र चव्हाण यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे। बी आर काका यांनी जे दाखले दिलेले आहेत ते चुकीचं असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेलं आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।